कुपवाड शहरातील प्रकाशनगर येथे मामाने आणि त्याच्या मुलाने भाच्याचा दगडाने आणि लोखंडी पाईपने मारून निर्घृण खून केल्याची घटना दुपारी घडली आहे। राहुल आप्पासाहेब सूर्यवंशी असं मयत तरुणाचं नाव आहे। या घटनेची नोंद कुपवाड पोलिसात झाली असून या प्रकरणी 2 संशयितांना कुपवाड पोलिसांनी ताब्यात घेतलंय। संदीप रावसाहेब सावंत आणि सौरभ संदीप सावंत अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत। प्रकाशनगर येथे मयत राहुल सूर्यवंशी आणि त्याचे मामा संदीप सावंत शेजारीच राहत होते। त्यांच्यात जमिनीचा वाद होता अथवा त्याने नात्यातील मुलीची छेड काढली। या कारणातून मंगळवारी दुपारी पुन्हा त्यांच्यात वाद झाल्याचं प्राथमिक तपासात समोर येते। यावेळी वादावादी झाली। दोघा संशयितांनी मिळून दगडाने आणि रॉडने जबर मारहाण केली। या मारहाणीत डोक्याला जबर मार लागल्याने राहुल रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला। या घटनेची माहिती मिळताच कुपवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या राहुलला आयुष हेल्पलाईनच्या रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात दाखल केलं, परंतु उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केलं। घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर अधीक्षक ऋतू खोकर, पोलीस उपविभागीय अधिकारी विमला एम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून तपासाच्या अनुषंगाने सूचना दिल्या। या प्रकरणी 2 संशयितांना कुपवाड पोलिसांनी ताब्यात घेतलं असून खुनाचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे। पोलीस रात्री उशिरापर्यंत संशयितांची कसून चौकशी करत होते। हे मागील 25-30 वर्षापासून प्रकाशनगर कुपवाड या ठिकाणी राहण्यास होते। त्यांच्यासोबत त्यांची पत्नी, 2 मुलं आणि त्यांचा भाचा राहुल सूर्यवंशी हा सुद्धा राहण्यास होता। मागील 8-10 दिवसापासून राहुल सूर्यवंशी वय 38 हा नात्यातीलच एका मुलीसोबत छेडछाड वगैरे प्रकार करत होता। त्याबाबत त्याच्या मावशी आणि घरातील सर्व नातेवाईकांनी त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यातून त्याचं काही सुधारणा झालेली नाही ना। आज सुद्धा त्यानं थोडा प्रकार करण्याचा प्रयत्न केला। त्या रागाच्या भरातून सौरभ सावंत यांनी त्याला मारहाण केली, त्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे आणि त्याबाबतची पुढील कायदेशीर कारवाई गुन्हा नोंद करून करण्याची MIDC कुपवाड पोलीस ठाणे येथे सुरू आहे।